नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात की ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ऋषिकेश ही स्पर्धा जिंकतो. ऐश्वर्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो. तेव्हा जानकी मात्र ही अभिमानाने आपल्या ऋषिकेशकडे बघत असते आणि जी माती तिने खालून उचलली असते तर ती ऐश्वर्याच्या तोंडासमोर तिथे खाली टाकते. म्हणजे माती कशीही शेवटी मातीच होती अपयशाची आणि जिंकणारा तर जिंकतो, कारण ऋषिकेश कधीही हारणारा नाही असे तिने अभिमानाने सांगितलेले असते. आणि ऋषिकेशने अगदी ती कुस्ती जिंकून ऐश्वर्याला सुद्धा दाखवून दिलेले असते. सयाजी पाटलांचा चेहरा हा खाली पडतो आणि ऋषिकेश मोठ्या तोऱ्यात अभिमानाने मैदानावर येऊन उभा राहतो. पंच अगदी खुश होऊन आनंदाने सांगत असतात की आपल्या मुळशीचे लाडके आपले पहिलवान ऋषिकेश रणदिवे यांनी प्राथमिक फेरी तर जिंकली आणि सेमी फायनलमध्ये त्यांनी प्रवेश सुद्धा केलेला आहे. त्यामुळे बघताय काय, अहो मित्रांनो, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी असे खणखणून सांगितले जाते आणि आपले सर्व प्रेक्षक लोक हे टाळ्या वाजवत असतात. ऋषिकेशच्या नावाचा जय जयकार होत असतो. तसतशी जानकी ही खूप अभिमानाने आपल्या ऋषिकेशकडे बघत असते. ऋषिकेश सुद्धा खूप खुश असतात. आलेले गेस्ट सुद्धा हे ऋषिकेशसाठी चक्क टाळ्या वाजवतात आणि आपले लाडके सरपंच तर ऋषिकेशवर खूप खुश असतात. जानकी आणि ओवी धावतच येतात तर जानकीला खूप आनंद होतो. तर ओवी ही आपल्या बाबांना मिठी मारते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स बाबा असे म्हणून दोघे प्रेमाने एकत्र येतात. तर आपला ऋषिकेश आपल्या ओवीचा गोड पापा घेतो. जानकी खुश होऊन आपल्या ऋषिकेशच्या चेहऱ्याला लागलेली माती, घाम वगैरे आपले चक्क पदराने पुसते आणि ऋषिकेश खरंच किती सॉलिड असा कमबॅक केला हो तुम्ही. ऋषिकेश तर खदखदून हसतो. तर जानकी खुश होऊन आपला हात ऋषिकेश समोर धरते आणि ऋषिकेश ऑटोग्राफ द्या असे खुश होऊन म्हणते आणि ऋषिकेश आपल्या जानकीच्या हातामध्ये हात देतो. तर जानकी खुश होऊन म्हणते की सगळ्याच बाबतीत तुम्ही अगदी सॉलिड असा कमबॅक केला. अहो मला इतकं धडधडत होतं की काय होईल आणि काय नाही, परंतु ऋषिकेश अजून सुद्धा तुमच्यामध्ये ती आग आहे. पहिला डाव तर जिंकला ऋषिकेश तुम्ही, पहिला डाव तुम्ही जिंकलेत. तेव्हा ऋषिकेश जानकीच्या हातामध्ये हात असा घट्ट धरतो आणि अगं जानकी, आपल्या कुटुंबासाठी सर्व काही मी डाव जिंकेल असे म्हणतो आणि त्या ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की ज्या आपल्या वाईटाकडे नजर लावून आहेत ना, त्यांचे सर्व डाव मी हाणून पाडेल. तेव्हा ऋषिकेशला सर्वजण हे गावातील लोक उचलून घेतात आणि ऋषिकेशला सुद्धा ते डान्स करायला भाग पाडतात. ऋषिकेश अगदी अभिमानाने त्या ऐश्वर्याकडे बघत असतो आणि डान्स करत असतो. तर इकडे जानकी सुद्धा रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असते. ऐश्वर्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो की काय करू आणि काय नाही अशी तिची गंमत होते. त्यानंतर इकडे सुमित्रा आपल्या ऋषिकेशने आतापर्यंत जे काही बक्षीस ट्रॉफी वगैरे मिळवलेले असते एका पेटीमध्ये ते बांधलेले असते, म्हणजे पॅक केलेले असते. तर ती पेटी बाहेर काढते आणि त्यातून ती सर्व काही, ती मानाची ट्रॉफी, सर्व काही बक्षीस बाहेर काढते आणि तिला सौमित्र जे काही बोललेलं असतो ते प्रत्यक्ष तिच्या डोळ्यासमोर येतात आणि ऋषिकेशचा तिला अभिमान वाटतो. तिच्या डोळ्यात ऋषिकेशविषयी पाणी येतं, तिच्यातील ममता जागी होते. सुमित्रा खूप रडत असते आणि सुमित्राचे बोलणे तिला आठवते की आईंना, म्हणजे दादाने जेव्हा आईला आखाड्यात बघितलं तर तेव्हा दादामध्ये 10 हत्तीचं बळ यायचं. हे सर्व आठवून तिला अगदी खूप वाईट वाटतं. परंतु आजी मात्र तेथे येते आणि सुमित्राला ती ट्रॉफी वगैरे हातात बघून डोक्याला हात लावून घेते आणि सुमित्राने त्या ऋषिकेशसाठी काही इतकी स्वतःची अशी अवस्था करून घेतली असं त्या आजीला वाटत असतं. आजी म्हणते की अगं सुमित्रा, काय झालं, इतकं तू प्रेमाचं आसरू कशाला ढाळतेस? अगं मी तुला काय सांगते, तू ह्या ऋषिकेशचे जुने पराक्रम बघू, तू त्याचा कुस्तीचा सामना बघायला जाणार आहेत का? तेव्हा सुमित्रा म्हणते की हो आई, मी जाणार. आणि आई हे बघ, मला सौमित्र जे काही म्हणतो त्याचं म्हणणं पडतं. आई, आठव ना ते दिवस जेव्हा कॉलेजमध्ये असताना ऋषिकेश कुस्तीचे सामने खेळत होता, तेव्हा मी कायम त्याच्या जवळ असायचे. अगं त्याला धीर देण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी. अगं त्यामुळे त्याला एक वेगळी अशी ऊर्जा मिळायची आणि आखाड्यात जेव्हा सर्वजण लोक माझ्या मुलाच्या नावाचा, म्हणजे ऋषिकेशच्या नावाचा जयघोष करायचे, तेव्हा मात्र मला त्याचा इतका अभिमान वाटायचा आणि ही अशी बक्षीस तो जिंकून यायचा आणि माझ्या पायाशी तो ठेवायचा. तेव्हा तर मी त्याची दृष्ट सुद्धा काढायचे आणि त्याची मस्करी सुद्धा करायचे. सुमित्राचे सर्व हे आठवते आणि ती आजीला सांगता सांगता आपल्या सुमित्राच्या डोळ्यात आपल्या ऋषिकेशच्या अभिमानाने पाणी सुद्धा येत असतं. मी त्याला असे म्हणायचे की अरे बघूयात की बायको आल्यानंतर तू कुणाच्या पायाशी हे बक्षीस ठेवतो म्हणून. तेव्हा आजी म्हणते की अगं हो ना, तेच तर, तुझी मस्करी तर त्याने खरी सुद्धा करून दाखवली. आईची
माया लाथडून त्याने बायकोची मर्जी संपादन केली. अगं सख्खी आई करणार नाही इतके तू सावत्र मुलाचे म्हणजे त्या ऋषिकेशचे लाड केले. आणि तोच ऋषिकेश या घरातून जाताना काय म्हणाला की मी जिवंत असेपर्यंत तुला आई म्हणून हाक मारणार नाही. अगं तू जर समोर आली तर तो तुला ओळख सुद्धा नाही दाखवणार, तसाच तू तुझ्याकडे न बघता निघून जाईल. त्यामुळे मी तुला जे सांगते ते तू लक्षात घे आणि जे सत्य आहे त्याचा स्वीकार कर आणि तशीच पुढे जा. कारण सक्क ते सक्क आणि परक ते परक म्हणून आजी पुन्हा सुमित्राचे कान भरवायला सुरुवात कर. काही झालं तरी त्या ऋषिकेशला मात्र तू जवळ करू नको. तेव्हा सुमित्रा पुन्हा रागरागाने सर्व काही ते बक्षीस असतात तर त्या लाकडाच्या पेटीत घालते आणि रागाने ती पेटी परत ठेवून देते. तेव्हा मात्र आजी ते सर्व बघून अगदी खुश होते. अगदी माझ्या मनासारखं झालं, नेम मात्र अचूक लागला. कारण तिला असं वाटतं की सुमित्रा आता नक्की परत त्या ऋषिकेशचा रागराग करेल. त्यानंतर इकडे मैदानावर पुन्हा सेमी फायनल ग्राउंडला सुरुवात होते. म्हणजे पुन्हा दुसरी स्पर्धा आहे ती फायनल शेवटी सुरू होते. ऋषिकेश आणि ते सातारकरचे जे पैलवान आहे यांच्यामध्ये जबरदस्त कुस्तीचा सामना सुरू होतो. मुळशीचे दुसरे पैलवान आहे आणि जे सातारकरचे आहे त्या दोघांमध्ये ही स्पर्धा सुरू होते. आणि आपले ऋषिकेश हे तिकडे ओट्यावर जाऊन बसतात तर जानकी ही त्या ऋषिकेशचे पाय दाबत असते आणि ऐश्वर्या तिकडे अगदी रागाने बघत असते. सातारकरचे जे काही प्रताप जाधव आहे त्यांनी ही सेमी फायनल जिंकलेली असते आणि त्यांनी सुद्धा या फायनलच्या आखाड्यात पाय ठेवलेला असतो. आणि आजच्या दिवसाचा हा शेवटचा डाव आणि ही शेवटची कुस्ती उरलेली आहे. मग ही आता लढत होणार आहे की विनायक दादा आणि आपल्या मुळशीची शान ऋषिकेश दादा यांच्यामध्ये. आणि ऋषिकेश पुन्हा मैदानावर उतरणार असतो. सेमी फायनल असतं आणि ऋषिकेश हा मैदानावर उतरतो तेव्हा सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात. तेव्हा मात्र ऋषिकेश अगदी असा सज्ज आणि हिमतीने तयार झालेला असतो. कारण त्याला आता शेवटची ही फायनल जिंकायची असते, हीच फक्त मनामध्ये स्वप्न असतं. आणि ऋषिकेश दादा सयाजीरावांकडे बघत मस्त हा तिकडे मैदानावर येतो. पंच अनाऊन्स करून सांगतात की जो ही फेरी जिंकणार आहे त्यासाठी मस्त असे पदक सर्वांना मिळणार आहे. सयाजी पाटील आणि ऐश्वर्या तर तोंड हे वाकडं करूनच बघत असतात कारण त्यांना भीती असते की ऋषिकेश जिंकतो की काय. जानकी ऋषिकेश ऋषिकेश असे ओरडत असते तर ऐश्वर्या मात्र हे सर्वच त्या दोघातील कुस्ती बघून मनात म्हणते की अरे पाड ना त्या ऋषिकेशला. हा ऋषिकेश मात्र फायनल मध्ये जायला नको, अरे तू पाड ना, म्हणून तिच्या जीवाची अगदी तळमळ होत असते. शी काय कुस्ती खेळतो, कोणी पहिलवान याला बनवलेलं असेल. म्हणून ऐश्वर्या त्या जो काही आपला पहिलवान असतो त्याची खूप रागराग करत असते. तिला भीती असते की ऋषिकेश जिंकतो की काय आणि ह्या पहिलवानाला पाडतो की काय. मी जर आत्ता तेथे असते तर ते ऋषिकेशच्या पायाला धरून त्याला बाजूला फेकले असते. म्हणून ऐश्वर्याची जीवाची खूप तळमळ सुरू असते. तिला कुठे भीती असते की हा ऋषिकेश जिंकतो की काय. आणि ते पहिलवान असतात सातारकरचे आणि त्यांच्यामध्ये ऋषिकेशमध्ये जबरदस्त कुस्तीचा सामना रंग. इकडे हिच्या जीवाची अगदी तळमळ सुरू असते. ती ओरडत असते की अरे ढकल ना तो तुझ्या पायापाशी आहे तिकडे ढकल, म्हणून ती जोरजोराने ओरडत असते. आणि त्याच तेवढ्या वेळात ऋषिकेश धडकन असा त्या सातारकरच्या पहिलवानाला लोटून देतो आणि शेवटी ऐश्वर्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो आणि लगेच ती स्वतःला अशी जोरात हात आपटते कारण अगदी आपला ऋषिकेश जिंकलेला असतो. तेव्हा ऋषिकेश पुन्हा त्याच्यावर धावून जातो तर सर्वजण ऋषिकेशच्या नावाने अगदी जय जल्लोष करत असतात. तसतसे ऋषिकेशला आणखीन त्याची ताकद आणि हिंमत वाढत असते आणि शेवटी आपला ऋषिकेश जिंकणार आहे जानकीच्या लक्षात आल्यानंतर जानकी अगदी आनंदाने उड्याच मारत असते आणि आपली ओवी सुद्धा गुलाबदादा सुद्धा. शेवटी ऋषिकेश आपल्या ताकदीने आणि हिंमतीने त्या पहिलवानाला शेवटी पाठीवर पाडतोच आणि विजय मिळवतो. ओवीला खूप आनंद होतो आणि जानकीला सुद्धा. तर पंच हे खुश होऊन सांगत असतात ऋषिकेश दादानी सेमी फायनलचा सुद्धा राऊंड जिंकलेला आहे आणि हे जे काही पारितोषिक आहे ते मिळवलेले आहे. तेव्हा सर्वत्र आनंदाचा असा जल्लोष होतो. ऋषिकेशच्या नावाचा जय जयकार होत असतो. अगदी मुळशीत का ऋषिकेशचं नाव दणदणून उठलेलं असतं. कुस्ती मैदान तर ऋषिकेशच्या नावाने पूर्णपणे हादरून गेलेलं असतं. परंतु ह्या ऐश्वर्याचा आणि सयाजी पाटलांचा मात्र चेहरा अगदी पाहण्यासारखा होत असतो, अगदी मातीत मिसळल्यासारखा. कारण आज जानकी आणि ऋषिकेशने त्यांना दाखवून दिलेले असते की जरी तिने त्यांना घराच्या बाहेर काढलेले असेल तरी सुद्धा मैदानावर त्यांनी ही जिंकलेली स्पर्धा नक्की जिंकलेली असते. की ऐश्वर्याने तिचा पहिलवान आणून सुद्धा आज ऋषिकेशने दाखवून दिलेलं असतं की हिंमत काय असते ते. आणि आपल्या ओवीसाठी आणि जानकीसाठी त्याने हे 1 लाखाचं पारितोषिक आणि ते ट्रॉफीचं बक्षीस अगदी अभिमानाने मिळवलेलं असतं. सर्वजण खूप खुश होतात.
तेव्हा मात्र आता जो काही दिवस जरी संपलेला असतो, परंतु कुस्तीचा शेवटचा सामना मात्र बाकी असतो. परंतु तो सामना तर आता हा आपला ऋषिकेश दादा जिंकणार असतो. तेव्हा मात्र पंच हे अनाऊन्स करून सांगतात की आता दिवस जरी संपला असेल, परंतु कुस्तीचा सामना ह्याच मैदानावर परत उद्या शेवटचा सामना असेल. आणि हे 3 वर्ष सलग चॅम्पियन असणारे प्रतापराव जाधव आणि आपले लाडके मुळशीचे ऋषिकेश रणदिवे, मुळशीचे शान असलेले आपले ऋषिकेश दादा म्हणून गुलाबदादा आणि तेथील गावातील एक माणूस ऋषिकेशला उचलून घेतात आणि ऋषिकेशला घेऊन नाचतात. आणि जो उद्या समोरच्याला आडवा पाडेल तोच ही मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी ही मिळवेल. तेव्हा सर्वजण ऋषिकेशच्या नावाने जल्लोष करतात. त्यामुळे भेटूयात आपण याच वेळेस उद्या फायनलच्या राऊंडमध्ये याच मैदानात. तेव्हा मात्र ऐश्वर्याचा इतका जळफळाट होतो आणि ती मनात ठरवते की ना मी या ऋषिकेशला उद्या ट्रॉफी मिळवून देणार आणि ना हे पारितोषिक कोणतंही बक्षीस त्याला मिळून देणार नाही आणि ही कुस्ती सुद्धा जिंकून नाही देणार. इथलीच माती घेऊन मी या दिवाळीसाठी पंत्या करायला यांना पाठवणार आहे. अगं आज तर नवऱ्याच्या विजयाची खूप तर तू झेंडे काढलेस ना जानकी. तेव्हा जानकी मात्र आपल्या ऋषिकेशचा खूप जय जयकार करत असते आणि ऋषिकेश सोबत ती खूप खुश असते. ऋषिकेशचा विजय हा तिचा विजय असतो. ओवी सुद्धा आपल्या ऋषिकेश बाबांच्या मिठीत येते. परंतु ऐश्वर्या मनात त्याकडे बघत म्हणत असते की उद्या मात्र आमच्या ह्या विजयाची पताका आमची जी इथे लागलेली असेल, उद्या मात्र आमचाच विजय निश्चित आहे, तुमचा मात्र पराजय, असे ती मनात बोलत असते. आणि जीत मात्र प्रतापराव जाधवचीच होणार, कारण हा ऐश्वर्याचा पहिलवान असतो सातारकर. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरी सारंग, सुमित्रा, आजी आणि अवंतिका जेवायला बसतात. तर सौमित्र पेढे घेऊन येतो आणि सुमित्राच्या ताटात पेढे घ्या असे म्हणून ठेवतो. तर सौमित्रा विचारते की अरे काय सौमी, तू कुठे होतास? आम्ही किती वेळची तुझी जेवणासाठी वाट बघत होतो. आणि हे काय रे, कसला पेढा हा? अवंतिका सुद्धा विचारते की. तर लगेच सौमित्र छान उत्तर देत, आपल्या माणसाने केलेल्या धाडसी पराक्रमाबद्दल हे पेढे. अगं ऋषिकेश दादा हे जे काही सेमी फायनल जिंकून फायनल मध्ये सुद्धा पोहोचला. सौमित्र अगदी खुश होऊन सांगत असते. तेव्हा ते ऐकून तर सारंगला खूप आनंद होतो आणि अवंतिकाला सुद्धा. सारंग म्हणतो की अरे वा, काय सांगतो दादा? अवंतिका खुश होऊन म्हणते की अरे सौमी, खरंच खूप ग्रेट अशी न्यूज तू दिली यार. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका, उद्या पेपर मध्ये फक्त दादाची अचिव्हमेंट असते. काय खेळला यार तो, अरे कमालच. आजीचा चेहरा मात्र अगदी पडतो आणि तिचा खास मात्र हातातच राहतो, घशाखाली काही उतरत नाही. सुमित्रा फक्त हे बघत असते, कारण तिला सुद्धा मनातून ऋषिकेशचं खूप कौतुक वाटत असते. सौमित्र पुढे म्हणतो की आपल्या दादाची लढत बघून टाळ्या वाजवण्यासाठी अख्खं गाव तेथे होतं. काय सॉलिड असा दादा खेळला आणि काय डाव त्याने रंगवला. आता उद्या शेवटची फायनल्स असेल. तेव्हा अवंतिका खुश म्हणते की अरे सौमी यार, मी तुला सांगतेच उद्या आपले दादाच ही फायनल जिंकतील. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे अगं अवंतिका, उद्या तर आपला दादा जिंकणार. अगं आपल्या माणसांनी पाठ फिरवली म्हणून काय झालं, परंतु दादाची बायको आहे ना त्याच्या पाठीशी. आणि तेवढ्यात सारंग आणि सौमित्रा हे एकमेकांकडे बघत असतात आणि तेवढ्यात तोंडपाडी ऐश्वर्या घरात घुसते, कारण तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होत असतो. सौमित्राचे तिच्याकडे लक्ष जाते आणि सौमित्र अगदी अभिमानाने तिच्याकडे बघत असतो, कारण तिचा तो हारलेला चेहरा सौमित्राला बघायला खूप मज्जा येत असते. सौमित्र खूप छान म्हणतो की काय परफेक्ट अशी टाइमाला तू आली. तेव्हा ऐश्वर्या फक्त रागाने सौमित्राकडे बघत असते. तर सौमित्र म्हणतो की अगं मी तुझ्याशीच बोलतो, ए इकडे. आणि तो पेड्याचा बॉक्स घेत आणि पेढा खा असे म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या हातात पेढा घेते, परंतु ती काहीतरी बोलणार तोच लगेच सौमित्र म्हणतो की मला माहिती आहे की तू डाएटवर असशील, परंतु नक्की तरी सुद्धा खा. आणि तसाही तो तुझ्या अंगाला नाही लागणार, कारण तो पेढा ऋषिकेश दादाच्या विजयाचा आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की फायनल अजून बाकी आहे. तर सौमित्र म्हणतो की ती तुझ्यासाठी. अगं ऋषिकेश दादाने खूप वर्षापूर्वीच इतिहास रचलेला आहे. तू गावातील कुणाला सुद्धा विचारू शकते की त्याच्या कुस्तीचे जे काही किस्से आहेत तेच तुला सांगतील की ऋषिकेश दादांना कधी हारलेत आणि ना कधी हारणार. ही फायनल सुद्धा ऋषिकेश दादा जिंकणार, असे सौमित्र अभिमानाने ऐश्वर्याच्या तोंडावर हे उत्तर देतो. तेव्हा ऐश्वर्याचा पूर्णपणे असा जळफळाट होतो आणि सारंगला तर खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर इकडे गुलाबदादांच्या घरी आपल्या ऋषिकेश दादाची तर जंगी मिरवणूकच काढलेली जाते. गुलाबदादा खूप असे मोठ्याने ओरडत येतात की ऋषिकेश दादांचा विजय असो, ऋषिकेश दादांचा विजय असो. ओवी तर आपल्या हातामध्ये ताट घेते आणि चमच्याने ते ताट वाजवत असते. गावातील सर्व बायका आणि बायकांचे जे काही नवरे सर्व काही ऋषिकेश दादांचे मित्रमंडळी हे डान्स करतच येत असतात आणि ऋषिकेशचा नावाचा जयघोष करतात. गुलाबदादा घरात आल्यानंतर ऋषिकेश दादाला मानाने स्टूल बसायला देतात आणि बघतोस काय
रागाने सामना जिंकला आमच्या वाघाने आणि ढबडक ढबडक असे आपले गुलाबदादा नाचकाम करत असतात. ओवीला आणि त्यांना इतका आनंद होतो आणि सर्वजण अगदी आनंदाने डान्स करत असतात. तेवढ्यात जानकी ही आपल्या ऋषिकेशला पाणी पिण्यासाठी देते आणि तेवढ्यात ही आपली लावालावे करणारी सगुना तेथे येते आणि सगुना ही सर्व बघून आपल्या गुलाबदादावर ओरडते की काय हो, वेड लागले की काय, काय ओरडतात इतकं, काळं कुत्र चावलं की काय तुम्हाला, कशासाठी ओरडतात इतकं. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अगं सगुना ओरडत नाही, मी आनंदाने नाचतोय. अगं दादासाहेबांनी आज 2 सामने जिंकलेले आहेत आणि उद्या जी फायनल आहे ती मॅच जिंकल्यानंतर 1 लाखाचे जे बक्षीस आहे ते त्यांना मिळणार सुद्धा आहे. म्हणून गुलाबदादा आणि आपली ओवी ही परत त्या सगुनाच्या समोर नाचायला सुरुवात करतात. अगं सगुने, तुला माहिती आहे का आपले दादासाहेब काय मॅच खेळले, आणि सगुनाला धरतो आणि हे बघ असं धरलं त्या पहिलवानाला आणि असं फेकलं. तेव्हा सगुना जोरात ओरडते आणि गुलाबदादांना बाजूला फेकून देते. गुलाबदादा मात्र बिचारे आपले खाली पडतात, त्यांच्या हाताला थोडंसं लागतं. तेव्हा जानकी त्यांना उठण्यासाठी मदत करते. गुलाबदादा तटकन उठतात. तेव्हा सगुना जे काही गावातील लोक आणि शेजारील बायका आलेल्या असतात तर त्यांना हाकलून देते आणि जाता की नाही, जेवायला घरी आलात का माझ्या, म्हणून त्यांच्यावर खूप ओरडते आणि शेवटी त्यांना हाकलून देते. आणि तेवढ्यात जानकीच्या हातातील ते ताट आणि चमचा घेऊन तेथे ठेवून देते. सगुना तोऱ्यात आत येते आणि गुलाबदादांना परत विचारते की काय हो, काळं कुत्र चावलं का तुम्हाला, जीत तर त्यांची झाली आणि तुम्ही कशा बाई इतक्या उड्या मारतात, आणि हे बघा जिंकले तर 1 लाख रुपये त्यांना मिळतील, आपल्याला काय मिळणार आहे ठेंगा. तेव्हा जानकी म्हणते की अगं सगुना असे का बोलतेस, आम्ही जेव्हा घरातून बाहेर पडलो, बेघर झालो, तेव्हा मात्र आम्हाला कोणी सहारा दिला, तुम्हीच दिला ना, हे छप्पर तुम्हीच आम्हाला दिलं, मग आम्ही तुला मदत करणार नाही असे कधी होईल का. तुला आणि गुलाबदादांना केव्हाही जरी मदत लागली तर तुमचे ऋषिकेश दादा आणि मी. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की काही काळजी करू नका वहिनी साहेब, आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही आमच्या. आणि सगुना चल आपण पटकन शेवायची मस्त गोड खीर करूयात, चल आपण दूध घेऊन यात. म्हणून गुलाबदादा सगुनाच्या हाताला धरतात आणि ढबडक ढबडक करत पुन्हा ते नाचत सगुनाला घेऊन जातात. तेव्हा जानकी म्हणते की काय चाललं ओवी यांचं. तेव्हा ऋषिकेश उठतो आणि जानकी तुझं काय चाललं असे जानकीला विचारतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं अजून पैसे सुद्धा हातात आपल्या आलेले नाही आणि तू तर लगेच वाटायला निघालीस. तेव्हा जानकी ऋषिकेशचा शर्ट काढत विचारते की वाटायला निघालीस म्हणजे. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी 1 लाख रुपये मिळवणं ही सोपी गोष्ट नाही, अगं उद्याचा हा फायनल सामना अजून कठीण असेल. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही जिंकणार आहात, मला पूर्णपणे खात्री आहे, हो की नाही ओवी. तर ओवी म्हणते की हो हो. तर ऋषिकेश ओवीला उचलून घेतो आणि एवढं मात्र तू आईसारखं खरं बोल, उद्याचा सामना मीच जिंकेल आणि आपण त्यानंतर आपल्या नवीन घरी जाऊ, आपल्या हक्काचं घर. म्हणून ऋषिकेश ओवी जानकी एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांबरोबर अगदी आनंदाने असतात. ऋषिकेश म्हणतो की जेथे कोणीही तुला उद्या काही बोलणार नाही, मग ज्याला कोणाला किती ताकद लावायची असेल ती लावून दे, परंतु उद्याचा सामना मात्र. तर लगेच ओवी म्हणते की माझे बाबा जिंकणार. तेव्हा ऋषिकेश गोडसा ओवीचा पापा घेतो. तर ओवी म्हणते की आईला सुद्धा एक पापी द्या. जानकी म्हणते की काय, तर ऋषिकेश मात्र लाजत नाही आणि जानकीचा सुद्धा गोड पापा घेत. जानकी म्हणते की काय चाललं, तर ऋषिकेश म्हणतो की नाही दे. तर ओवी म्हणते की द्या ना. तर जानकी म्हणते की काय ग ओवी द्या, काय चाललं ग, आणि ओवीला ती खाली उतरव. लाडोबा इतकी मोठी झाली आणि तरी सुद्धा कडेवर सारखं बसते. तेव्हा मात्र इकडे सौमित्राने पेढा ऐश्वर्याच्या नाकावर टिचून तिच्या हातात दिलेला असतो ऋषिकेशच्या विजयाचा. तर तिचा मात्र खूप जळफाळ ठरतो. ती आपल्या डॅडाकडे म्हणजे सयाजीरावांना भेटायला येते आणि त्या सौमित्रबरोबर त्या अवंतिकाला तर मस्तीच आली, परंतु सौमित्राची सुद्धा मस्ती खूपच वाढलेली आहे. अहो माझ्या हातावर त्याने डॅडा पेढा दिला आणि वर काय म्हणतो की फायनल तर ऋषिकेश दादा जिंक. तिकडे आखाड्यात ती जानकी मात्र मला मिजाज दाखवते आणि इकडे सौमित्र घरामध्ये मला मिजाज दाखवते. त्यामुळे डॅडा या सगळ्याचा निकाल मात्र फायनलला लागेल जेव्हा आपला पहिलवान जिंकेल आणि तेव्हा त्या जानकीच्या हातूनच मी त्याला ट्रॉफी द्यायला लावते की नाही हे बघतच राहा. तेव्हा सयाजी पाटील म्हणतात की अगं पोरी तू कशाला इतकं टेन्शन घेतेस, उद्या मात्र जीत आपलीच आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा मी टेन्शन नाही घेत, मला माहिती आहे की आपण जिंकणार आहोत, परंतु तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बघत होतात की ऋषिकेश कसा खेळत होता. इतक्या वर्षानंतर तो आखाड्यात उतरला तरी सुद्धा त्याने सर्वांना अशी चुटकी वाजवत अशी धूळ फेकली असे ती आपल्या डॅडाला सांग. नाही डॅडा तुम्हाला तो माहिती नाही की तो कसं आहे. बायकोच्या जिद्दीने आणि मुलीच्या जिद्दीने तो जर पेटून उठला तर फायनल नक्की तो जिंक आणि हे झालेलं नको मला आणि निराधार ते व्हायला सुद्धा नको. ऋषिकेश आणि ती जानकी असे रिकामे हाताने घरी जायला पाहिजे. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अगं पोरी शांत हो, डोकं जरा शांत ठेव, तुला जे पाहिजे ना शेवटी ते
तेच होईल, तू काळजी करू नको. तो प्रताप आहे ना, तो फक्त हाताने नाही खेळत, तो डोक्याने सुद्धा खेळ. अगं जेव्हा तो हरायला लागतो तेव्हा तो त्याच्यातील जी काही मिरची पावडर असते तर तो समोरच्यांच्या डोळ्यात फेकतो आणि एकदा की समोरचा पहिलवान डोळे चोळायला लागला तर लगेच तो त्याचं टंगडं खेचतो आणि त्याला आसमान दाखवतो. तेव्हा ऐश्वर्या विचारते की डॅडा काय सांगतात तुम्ही, पण डॅडा जर हे कुणाच्या नजरेत आले तर. तेव्हा सयाजी पाटील म्हणतात की अगं नजरेत, अगं वेडी आहेस का तू, तेथे मी असताना कुणाची नजर तरी आहे का वर करून बघण्याची. अगं तो पंच सुद्धा आपल्याच खिशातील आहे. जेव्हा आपण त्याला इशारा करू आणि जेव्हा तो आपल्या सांगण्यावरून शिट्टी वाजवेल तेव्हा तो प्रताप्या आपल्या ऋषिकेशचे 12 वाजवतो. तेव्हा हे ऐकून ऐश्वर्या तर खूपच खुश होते आणि वाव डॅडा खरंच आता तर खरी मज्जा येणार असे खुशून म्हणत असते. तेव्हा जानकी आता उद्या तुझा अभिमान आहे का तो माती मोल होणार, त्यामुळे तयारच राहा. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ती स्पर्धा फायनल असते, ती शेवटी सुरुवात होते आणि जे काही हे प्रतापच्या पहिलवान असतात तर ते मैदानावर उतरतात आणि हे नॅशनल चॅम्पियन प्रतापराव दत्ताराव जाधव आपल्या ऋषिकेश समोर मैदानावर पाय ठेवून जोरात आदळतात आणि आपले मुळशीचे बंधुराज आपले ऋषिकेश रणदिवाई. तेव्हा मात्र त्या दोघांमध्ये मस्त असा कुस्तीचा सामना रंगतो, परंतु जो काही तो प्रतापराव असतो तो ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये काहीसली तरी पावडर फेकतो. तेव्हा ऋषिकेशला मात्र दिसेनासे होते, परंतु जानकी मात्र हे सर्व पाहते. जानकीला हे सर्व काही लक्षात आल्यानंतर ऐश्वर्या मात्र ही जानकीला म्हणत असते की आता मात्र तो काहीच बघू शकणार नाही, पण आता मात्र जानकी तू त्याला नक्की हारताने बघ. तेव्हा मात्र ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पावडर फेकल्यामुळे त्याला काही दिसेनासे होते, म्हणून तो प्रतापराव आहे तो ऋषिकेशला पकडतो आणि ऋषिकेशला बाजूला फेकून देतो. परंतु ऋषिकेश मात्र काही पाठीवर पडलेला नसतो. ऋषिकेश खाली पडलेला बघून जानकी आणि ओवीला खूप वाईट वाटतं. जानकी जोरात ऋषिकेश ऋषिकेश असे ओरडत असते. तेव्हा मात्र ओवी सुद्धा खूप ऋषिकेशच्या नावाने ओरडत असते. परंतु आता मात्र एक खूप मोठा चमत्कार होईल, कारण सुमित्रा आई जेव्हा मैदानावर पाय ठेवेल तर तिच्या त्या पाय गुणामुळे आपला ऋषिकेश दादामध्ये पुन्हा ही हारलेली हिंमत जागी होईल आणि इतकी तो म्हणजे डोळ्यामध्ये माती आणि पावडर फेकून सुद्धा आपला ऋषिकेश शेवटी उठून उभा राहील आणि नक्की ही जी काही कुस्ती आहे तो आपला ऋषिकेश ऐश्वर्याच्या नाकावर टिचून शेवटी जिंकणारच. तेव्हा आता पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.